सातवा प्रूफ घ्या. प्रूफ नंबर 7. प्रूव that integration of 1 upon x under root x square minus a square dx is equal to 1 by sec inverse x by a plus c. हे आपल्याला प्रूव्ह करायचे बरोबर. तर प्रूफ बघूया याचा आपण. तर दिलेले इंटिग्रेशन I ने डिनोट केलं. काय दिलेले इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 बरोबर. आपण काय बघतो इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. तर हे काय गिवन एक्सप्रेशन मध्ये अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर कंटेनिंग आहे. मग काय प्रूव्ह करतो आपण प्रेझेंट आहे x इक्वल टू a sec थीटा बरोबर. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 40. अरे पुट x इक्वल टू a sec थीटा. पुट x इक्वल टू a sec थीटा. आता ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे dx इक्वल टू a sec x tan x चं काय करेल विथ रिस्पेक्ट टू x. सॉरी sec x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं मी आन्सरच सांगितलं sec x tan x बरोबर. मग विथ रिस्पेक्ट टू थीटा sec थीटा चं काय sec थीटा tan थीटा d थीटा. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठं पुट करूया 1 मध्ये. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज अरे देन इंटिग्रल 1 बिकम्स काय I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x. मग x काय पुट करतोय आपण a sec थीटा अंडर रूट x स्क्वेअर म्हणजेच काय a sec थीटा होल स्क्वेअर मायनस a स्क्वेअर as it is. And dx becomes a sec theta tan theta d theta. a sec theta tan theta d theta. हम सिंप्लीफाई करा. व्हाट इज नेक्स्ट स्टेप अरे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a sec theta अंडर रूट. आता a sec theta स्क्वेअर काय होईल a स्क्वेअर sec स्क्वेअर theta a स्क्वेअर sec स्क्वेअर theta मायनस a स्क्वेअर a sec theta असं करूया a sec theta into tan theta into मध्ये a sec theta into tan theta d theta बरोबर. so what is next step अरे I equal to integration of a sec theta tan theta upon a sec theta as it is. किंवा इथं बघा बरं a sec theta गेट कॅन्सल. म्हणजे a sec theta गेट कॅन्सल. म्हणजे काय रे a sec theta गेट कॅन्सल मीन्स tan theta अपॉन काय राहतो शिल्लक tan theta न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटर मधून बघा बरं रूट मध्ये डिनॉमिनेटर. सो टेकिंग x स्क्वेअर एज अ कॉमन इन रूट इन डिनॉमिनेटर रूट मध्ये a स्क्वेअर कॉमन निघतोय. मग ब्रॅकेट मध्ये काय राहते sec स्क्वेअर थीटा मायनस 1. तर sec स्क्वेअर थीटा मायनस 1 d थीटा sec स्क्वेअर थीटा मायनस 1 d थीटा. तर काय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan थीटा आहे अपॉन आता रूट a b वापरूया. व्हाट इज व्हॅल्यू ऑफ रूट a b अरे रूट a into रूट b म्हणजेच काय इथं रूट ऑफ a स्क्वेअर into रूट ऑफ मग sec स्क्वेअर थीटा मायनस 1 आपण बघितलं होतं काय असतं मला सांगा आधी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय असतो 1 आणि sec स्क्वेअर चं रिलेशन काय कोण सांगेल 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. यूज सेकंड आयडेंटिटी फॉर्म्युला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. याच्यावरून
sec square theta minus 1 फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे प्लस 1 बिकम मायनस 1, म्हणजे sec square theta minus 1 carry sec square theta minus 1 is tan square theta, काही tan square theta, म्हणजे किती tan square theta d theta, जिसके व्हाट इज नेक्स्ट स्टेप, इंटीग्रेशन ऑफ tan theta अपॉन a square है, स्क्वायर रूट है, स्क्वायर रूट गेट कैंसल्ड, we get a, also square root get cancelled, we get tan theta d theta, and yes tan theta get cancelled upon a, and yes 1 by is constant, take it outside, and जिथं कोण नसतो तिथं काय असतो, फक्त आम्हाला a. आता मग 1 चे इंटिग्रेशन काढावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 इज, कोण सांगेल, इंटिग्रेशन ऑफ 1 इज x plus c. 1 कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, x, इंटिग्रेशन म्हणजे असतं अँटी डेरिव्हेटिव्ह, 1 x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून 1 चे इंटिग्रेशन इज x. तो रिप्लेस विथ रिस्पेक्ट टू थीटा काय आहे, 1 चे इंटिग्रेशन थीटा प्लस c. पण आपल्याला विचारलंय x च्या फॉर्म मध्ये, आपल्याला x च्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग x जर a sec थीटा असेल तर थीटाला आपण x च्या फॉर्म मध्ये आणू शकतो, काही दिस इंप्लाइज a into डायरेक्ट स्केलर डिवाइड होईल, म्हणजेच काही x बाय is sec थीटा. दिस इंप्लाइज आपल्याला sec थीटा नाही फाइंड करायचा, काय फाइंड करायचे, थीटा. सो थीटा इक्वल टू sec इनवर्स ऑफ x बाय a, sec इनवर्स ऑफ x बाय a. सो रिप्लेस थीटा बाय sec इनवर्स x बाय a. प्लस c, बरोबर. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला i ची, पण i म्हणजेच काय कन्सिडर केलाय, बरोबर. i इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx. therefore इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx इज 1 by sec इनवर्स x by plus c. 1 by sec इनवर्स x by plus c. बघा पण आलं का, तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. जर कोणाला समजलं नसेल तर डाऊट